हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मस्तपैकी अशी छान कारल्याची भाजी दाखवणार आहे। ज्यांना येत नसेल त्यांनी अशी कारल्याची भाजी बनवून बघा। मी अर्धा किलो कारली घेतली आहे, स्वच्छ धुवून त्याच्यावरचं सर्व काढून सालं वगैरे घेतली आहेत। असे मध्ये चिरून हे बघा बारीक काप केले आहेत कारल्याचे। हे बघा असे दाखवल्याप्रमाणे त्याच्यात मीठ टाकलं आहे। आता ते कारले चोळून घेतले मस्तपैकी छान, म्हणजे त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो। आणि त्याच्यात पाणी टाकून धुवून घेतलं आहे घट्ट पिळून। हे बघा दाखवल्याप्रमाणे मस्त असं घट्ट पिळून घ्यायचं छानपैकी, त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे। हे बघा अशी झाली पाहिजेत कारले। आता मी त्याच्यासाठी 3 उभे कांदे चिरले आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतला आहे, लसूण घेतला आहे। आता मी कढई ठेवते। हे बघा अशी छान दिसली पाहिजे। कढईत तेल टाकलं आहे, राई टाकली आहे। राई तडतडले की जिरं टाकायचं। हे बघा जिरं छानपैकी, लसूण टाकला आहे, कांदा कढीपत्ता टाकला आहे, 3 उभे चिरलेले कांदे टाकले आहेत। हे बघा छानपैकी परतून द्यायचं। हिंग टाकलं। हे बघा मस्त सोनेरी कलर येईपर्यंत, आणि हाताने शेंगदाणे ह्याच्यात कुटून घालायचे या भाजीमध्ये, खूप छान भन्नाट चव येते। हळद टाकली, थोडासा मसाला टाकून घेत आहे। हे बघा सोनेरी कलर आलाय कांद्याला, मग हळदनी मसाला टाकायचा। हे बघा असं छान तेल सुटेपर्यंत परतायचं। आता कारली टाकून घेतली, कारली पण त्या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घ्यायची। हे बघा छानपैकी थोडंसं पाणी टाकलं आहे मसाला जळू नये म्हणून, चवीनुसार मीठ टाकलं आहे। हे बघा असं तेल छान सुटलं पाहिजे। अर्धा वाटी पाणी टाकून घेतलं आहे शिजण्यासाठी। हे बघा छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आता वाफवण्यासाठी झाकण झाकून ठेवायचं। आता भाजी वाफवली, मी थोडासा गरम मसाला टाकला आहे, शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे। प्लीज कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझं जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर। आणि थोडी साखर टाकून घेतली आहे। हे बघा असा भाजीचा छान कलर आला पाहिजे। हे बघा किती मस्त दिसते भाजी, खूप सुंदर झाली होती भाजी। बघा मस्तपैकी छान झाली आहे, दिसते ना तुम्हाला। प्लीज सबस्क्राईब आणि या मंडळी जेवायला।